नमस्कार, मी दत्ता कानवटे TV9 मराठीच्या छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगरचा आजचा दिवस 3 घटनांमुळे चर्चेत राहिला। त्यातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातला किले आर्क परिसर आहे। या किले आर्क परिसरामध्ये रात्री 12 वाजता एका सराईत गुन्हेगाराने आपल्याच मैत्रिणीवरती गोळीबार केला। या गोळीबारामध्ये ती मुलगी जखमी झाली, तिच्या हाताला गोळी लागली होती। या मुलीवरती छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या मुलीची प्रकृती ही सुखरूप आहे। मात्र हा गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी 15 ते 20 मिनिटात अगदी तातडीने घटनास्थळावरती धाव घेत या आरोपीला ताब्यात घेतलं। पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केलं। याला अटक करत असताना मोठा धाडस सुद्धा करावं लागलं, कारण त्याच्याकडे पिस्टल होता, तो पुन्हा गोळीबार करू शकला असता, पोलिसांना सुद्धा गोळी लागू शकली असती। मात्र पोलिसांनी धाडस करत अत्यंत शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतलं। खरं तर हा विषय इथेच संपत नाही। हा आरोपी रात्रभर बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यामध्ये होता आणि या आरोपीला सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मेडिकल करण्यासाठी पोलीस घाटी रुग्णालयात घेऊन जात होते। या आरोपीला घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना मीडियाचे कॅमेरे सुरू झाले। नेमकं याच कॅमेऱ्यासमोर हा आरोपी म्हणाला की ले लो मेरी अच्छे से शूटिंग ले लो। तो इतक्यावरच थांबलेला नाही, मैं 2-3 लड़कियों को और गोली मारूंगा छूट कराने के बाद। अर्थात मी जेव्हा जेलमधून सुटून येईन त्यावेळेला आणखीन 2-3 मुलींना गोळी घालेल असं त्यानं वक्तव्य केलं। खरं तर हे त्याचं वक्तव्य अत्यंत गंभीर होतं। गुन्हेगारांचं धाडस किती वाढलंय हे यामधून स्पष्ट होतं। त्यामुळे या सगळ्या विषयाला गांभीर्य आलं। मात्र या संदर्भात जेव्हा पोलिसांना विचारलं गेलं तर गुन्हेगारांचं धाडस वाढू नये यासाठी आम्ही या संदर्भामध्ये कडक कारवाई करणार आहोत असं सुद्धा सांगितलं। खरं तर यातून आणखीन पुढची माहिती अशी समोर येते की आरोपीवरती MPDA सारखा गुन्हा दाखल करून याला वर्षभर जेलमध्ये घालण्याची पोलिसांची तयारी सुरू असल्याचं कळतंय। मात्र या माहितीला पोलिसांकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही। मात्र ज्या आरोपीनं जे रात्री गोळीबार केली आणि सकाळी सुद्धा और 2-3 लड़कियों को गोली मारूंगा मैं छूटने के बाद असं जे त्याचं वक्तव्य होतं त्यामुळे निश्चितच या घटनेतलं गांभीर्य वाढतंय। त्यामुळे पोलीस आता नेमकं पुढे काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी एक महत्त्वाची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडते ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले हजारो भोंगे पोलिसांनी काढलेले आहेत। उच्च न्यायालयाने त्याचबरोबर पोलीस दलाने जो निर्णय घेतला होता की जो काही ध्वनी प्रदूषण होतोय, मोठ्या प्रमाणात गोंगाट होतोय, त्यामुळे धार्मिक स्थळावरचे भोंगे काढण्याची मागणी केली जात होती आणि त्या संदर्भातल्या कारवाईला सुद्धा सुरुवात झाली होती। मस्जिद असो, मंदिर असो, बुद्धविहार असो किंवा इतर धार्मिक स्थळ असो, या सगळ्या धार्मिक स्थळावरचे बेकायदेशीर म्हणजे अर्थात परवानगी न घेता जे बसवलेले भोंगे आहेत ते काढण्याची मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी हाती घेतली होती आणि याच मोहिमेचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1906 धार्मिक स्थळं आहेत। त्यातल्या 936 धार्मिक स्थळावरती भोंगे लावण्यात आले होते आणि 936 धार्मिक स्थळावरच्या साधारणपणे 5,500 ते 6,000 भोंगे जे आहेत ते पोलीस दलाकडून काढून घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे शहरामध्ये या धार्मिक कार्यक्रमांचा आणि इतर कार्यक्रमांचा जो काही नागरिकांना त्रास व्हायचा त्या संदर्भामधला सध्या तरी त्रास कमी झाल्याचं पाहायला मिळते। अनेक धार्मिक स्थळावरचा गोंगाट जो आहे तो सध्या बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सुद्धा हा एक वेगळा फरक जो आहे तो सध्या शहरवासियांना अनुभवायला मिळतोय। तिसरी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे काल राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला होता आणि वोट चोरीचा आरोप केला होता। त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रेल्वे स्थानकावरती NSUI अर्थात राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन करण्यात आलं। दुपारी साधारणपणे 2 वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या दिशेने जाणारी जी रेल्वे आली होती ती रेल्वे स्थानकावरती थांबल्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या रेल्वे रुळावरती उतरले। त्यांनी रेल्वे रोखली, त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि मोदी सरकारच्या वतीने किंवा भारतीय जनता पार्टीवरती जो काही वोट चोरीचा आरोप होतोय त्याचा या ठिकाणी निषेध सुद्धा करण्यात आला। काही वेळानंतर त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, रेल्वे पोलीस सुद्धा दाखल झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरती असलेल्या या सगळ्या काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवलं आणि त्यांना बाजूला केलं आणि त्यानंतर रेल्वे जी आहे ती सुरळीत पद्धतीनं नांदेडच्या दिशेने रवाना झाली। मात्र या ठिकाणी वोट चोरीचा जो काही आरोप केला जातो त्या अनुषंगाने काँग्रेस आता देशभर आणि राज्यभर वातावरण तापवताना पाहायला मिळते। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।